माधवनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा समोर आला असून रविवारी एका शालेय विद्यार्थिनीला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरातील पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून लहान मुलांना शाळेत व बाहेर एकटं पाठवण्याची चिंता सतावत आहे। स्वच्छता नसल्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार सुरू असून याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नाही। कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नाही असे कारण प्रशासनाकडून दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा कारणेच पुढे केली जात असल्याचं संतापाची लाट उसळली आहे। रस्त्यावरून ये-जा करणारी वृद्ध महिला आणि शालेय विद्यार्थी सतत भीतीच्या छायेत वावरत आहेत। एखाद्या निष्पाप बालकाला किंवा नागरिकाला कुत्रा चावल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। आता तरी प्रशासन जागे होऊन प्रभावी उपाययोजना करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ब्युरो रिपोर्ट, पोलीस टाइम्स न्यूज, सांगली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.